खेड तालुक्यातील बोरघर येथील आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबांना पावसाळ्यात पाताळी नदीच्या पुराचा फटका हा सतत बसत असतो। कातकरी समाजाच्या कुटुंबांची घरे पाण्याखाली जाऊन महिला व मुलांचे मोठे हाल होतात। या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, आयुक्त, मंत्री, मंत्रालय ते अगदी दिल्लीतील मंत्री महोदयांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा धरला आहे। बोरघर ग्रामपंचायतीने देखील अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु प्रशासनाने या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवली असून आपली मानसिकता दाखवून दिली आहे। येथील पुढाऱ्यांची नदीकाठची आंब्याची बाग वाहून जाते म्हणून शासकीय यंत्रणा शासकीय निधी खर्चून लाखो रुपयांची संरक्षक भिंत त्वरित बांधून देते, परंतु बोरघर येथील आदिवासी लोकांची मुले माणसे वाहून जात असताना येथे संरक्षक भिंतही बांधण्यासाठी शासकीय यंत्रणेला निधी मिळत नाही। त्यामुळे शासकीय यंत्रणा व पुढाऱ्यांची मानसिकता असेल तरच येथील आदिवासी कातकरी कुटुंबाचे पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे। अन्नाची पाकिटे आणि खोट्या आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा त्यांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक निवाऱ्याची मदत करणं सध्या महत्त्वाचं आहे, अशी अपेक्षा बोरघरच्या सरपंच सौ ज्योती बोरकर यांनी पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केली आहे।